लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची बातमी, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आणि जर तुमच्या घरात पण लाभ घेत असतील तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा, कारण कोणत्या गोष्टी तुम्हाला या लाभापासून दूर ठेवू शकता हे तुम्हाला सांगणार आहे। राज्यातील लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थी सुमारे 2.5 कोटीपर्यंत पोहोचल्या असून यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। म्हणजे ज्यांनी फेक डॉक्युमेंट बनवले किंवा वय खोटं दाखवले आहे लाभासाठी, अशा महिलांना महिला व बालकल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे। योजनेचे खरे लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत दिलेल्या 2100 रुपयांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करताना तिजोरीवर अधिक बोजा न येईल यासाठी सरकारने खबरदारी घेण्याची चर्चा विभागात चालू केली आहे। त्यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे। लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी असेल तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना सोडावा लागणार आहे, कारण आजपासून घरोघरी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत। 4 चाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले तर तुम्हाला थेट अपात्र करण्यात येणार आहे। महिला व बालकल्याण विभागाने आता अंगणवाडी सेविकांना घरी जाऊन 4 चाकी वाहनांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहे। पुण्यामधील 21,11,991 बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता। त्या सर्व महिलांच्या घरी 4 चाकी आहे का याची पडताळणी केली जाणार आहे। त्यानंतर 4 चाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरणार आहे। महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी काल सोमवारी ऑनलाईन बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन 4 चाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे। लाडक्या बहिणीचे काय नियम आहे बघा, कोण या नियमात बसते। लाभार्थी महिलेचे वय 18 ते 65 या दरम्यान असावे। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावे। कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा। संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनांचा लाभ घेतलेला नसावा। 4 चाकी वाहन असलेल्या योजनांचा लाभ नसणारे। पण हो, हे पण ऐका, मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सासरे, दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर 4 चाकी असेल आणि लाभार्थी महिला पती मुलांसोबत विभक्त वेगळी राहत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना स्वतःहून लाभ घेण्यापासून माघार घेण्याचे आव्हान आता सरकार करीत आहे। जे नियमांचं उल्लंघन करून मित्रांनो या गोष्टींचा लाभ घेत आहे त्यांनी पहिलेच आता माघार घेऊन घ्या आणि लाभ घेऊ नका। मात्र यानंतरही या लाभार्थी महिलांच्याकडून माघार घेण्यात येत नसल्यामुळे शासनाच्या निदर्शनास आल्यास अशा लाडक्या बहिणींवर प्रशासनाकडून कठोर पाऊलही उचलण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे वेळीच सावध राहा आणि नियमांचे उल्लंघन न करता कोणत्या पण गोष्टीचा लाभ घेऊ नका, नाहीतर तुमच्या या एका लाभ घेण्याच्या गोष्टीवरून तुम्हाला दुसराच प्रॉब्लेम हा येऊ शकतो। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या लाडक्या बहिणींना सुद्धा या व्हिडिओची माहिती कळू द्या।